चला बघा, आधुनिक भारताचा इतिहास ही टेस्ट सिरीज जी आहे त्याचा पेपर आपला झालेला आहे. त्याचा एक ॲनालिसिस आपण बघणार आहे. 100 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, 100 क्वेश्चनचं जर ॲनालिसिस करायचं झालं म्हटलं तर एक आपल्याला 6 ते 7 तास लागतील. किती तास? 6 ते 7 तास लागतात. ॲनालिसिस म्हणजे काय असतं? एखादा क्वेश्चन घेतल्यानंतर त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, आलं लक्षात? एखादा क्वेश्चन पडला, त्याच्या मागचा जो काही इतिहास आहे, ठीक आहे, ते पूर्ण डिटेलमध्ये घ्यावं लागत असतं आपल्याला. त्यालाच ते ॲनालिसिस म्हणतात. खास लक्षात येतं. म्हणजे आपल्याला तुम्ही ॲनालिसिस बुक वगैरे घेतले असेल आयोगाचं, ठीक आहे, एखादा क्वेश्चन असणं त्याखाली ॲनालिसिस दिलेलं असतं. ठीक आहे, तेवढ्यावरच नुसतं थांबून चालत नाही. ठीक आहे, अतिरिक्त कंटेंट देखील गोळा करावा लागतो. ठीक आहे, तर एवढे 100 क्वेश्चन होणार नाही. एक ॲनालिसिस आपण एक 10-15 क्वेश्चन घेऊ. बाकीचं मी तुम्हाला आन्सर की वगैरे मिळालेली आहे. बघा, बघा प्रश्न पहिला आहे. ठीक आहे, प्रश्न पहिल्यामध्ये काय विचारलेलं आहे त्याने आपल्याला? मुलकी सेवेला अधिक आकर्षण करण्याचा प्रयत्न केला. मुलकी सेवेला अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या वेतनात वाढ केली. अधिकाऱ्यांचा खाजगी व्यवसायात बंदी घातली व लाच व भेटवस्तू स्वीकारण्यास बंदी घातली. हे 3 विधान आपल्याला दिलेले अ, ब आणि क. आता त्याखाली आपल्याला पर्यायी उत्तर दिलेले आहे की कोणत्या गव्हर्नर जनरलने या गोष्टी केलेल्या आहेत. कोणाशी निगडीत हे 3 टॉपिक आहेत? लॉर्ड डफरिन, लॉर्ड मेयो, लॉर्ड लिटन, लॉर्ड कॉर्नवॉलिस. कोणाशी निगडीत आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे. बघा, आपण कॉर्नवॉलिस जेव्हा शिकवला मी तुम्हाला, त्यावेळेस मी कॉर्नवॉलिसचं तुम्हाला सरळ सांगितलं होतं की कॉर्नवॉलिस हा उमराव घराण्यातील गव्हर्नर जनरल होता. आतापर्यंत जे गव्हर्नर भारतामध्ये आले त्यांच्या पुढे लॉर्ड लागलं का? मग रॉबर्ट क्लाइव्ह असू द्या, वेअरलस असू द्या, कार्टियर असू द्या, वॉरन हेस्टिंग असू द्या, मॅकपर्सन असू द्या, की मग नंतर डायरेक्ट लॉर्ड कॉर्नवॉलिस आला. त्याचे कारण काय होते लॉर्ड कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल पदी नेमणे बंगालचा? बघा, मीच पहिले सांगितलं तुम्हाला, इंग्रज व्यापारी म्हणून तर आले. आलं लक्षात? 31 डिसेंबर 1600ला एक मर्चंट ॲडव्हेंचर नावाचा जो ग्रुप होता, ज्यामध्ये 258 कंपन्याच्या वर कंपन्या होत्या, यांची एक मर्चंट ॲडव्हेंचर नावाची एक आपण युनियन म्हणू, त्याला एक गट म्हणू. त्या गटाने काय केलं? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि 31 डिसेंबर 1600ला एका पार्टीचं आयोजन केलं आणि राणी एलिझाबेथला आमंत्रित केलं. आणि राणी एलिझाबेथने कंपनीचा सगळा जो काही मसुदा मांडला कंपनीने, की आम्ही कंपनीची जी ब्ल्यूप्रिंट मांडली की आम्हाला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची सनद द्या, तर पूर्ण ड्राफ्ट बघितल्यानंतर राणीच्या लक्षात आलं आणि राणीने 15 वर्षाची सनद दिली. किती वर्षाची? कायमस्वरूपी नाही. आणि 31 डिसेंबर 1600ला कंपनी व्यापार करण्यासाठी भारतात आली. पण जेव्हा कायमस्वरूपी एखाद्या कंपनीला सनद नसते, ठीक आहे, त्यावेळेस त्या फारशा कंपनीचा विस्तार होत नाही, व्यापार वाढीस लागत नाही. म्हणून यानंतर यांनी काय केलं की आपल्याला कायमस्वरूपी व्यापाराची सनद मिळाली पाहिजे, म्हणून यासाठी पाठपुरावा सुरू केला. आणि पाठपुरावा सुरू केल्यानंतर 1609ला इंग्लंडच्या राजा यांच्याकडे पाठपुरावा केला सतत. आणि इंग्लंडच्या राजानं बघितलं की कंपनी एकदम सुंदर काम करते. आलं लक्षात? आणि बघा, एखादी कंपनी जेव्हा म्हणजे इंग्लंडची कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये येऊन जर व्यापार करते, त्यातनं त्या देशाचंही भलं होणार आहे ना, त्यांनाही GST भेटणारच आहे. मग कंपनीचा व्यापार पाहिला एक 7-8 वर्षाचा, आणि कंपनीचा व्यापार बघता कंपनीला कायमची सनद दिली. ही कंपनी पहिली कंपनी कशी राहायची? जेव्हा कंपनी यायची, ठीक आहे, त्यांचा व्यापार हाच अजेंडा राहायचा. पण त्यातून जे प्रॉफिट यायचं त्यासोबत ते काय करायचं? स्वतःच्या सेफ्टीसाठी आणि सैन्य उभं करायचं ना पूर्ण. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे पहिले कसं होतं, जो जिंकेल त्याचा प्रदेश. कंपनी भारतात आली, आपण सगळ्या गोष्टी बघितल्या, जहांगीरला भेटलेत ते, ठीक आहे, आपण तो क्रमही बघितलेला आहे. ठीक आहे, की हिंदुस्थानाचा म्हणजे बाबरपासून तर आपण बहादूर शाह जफर द्वितीयपर्यंत क्रम बघितला. आणि आपण तुम्हाला मी हेही सांगितलं की पहिला बंगाल हे काय होतं? फक्त सुबा होता. आलं लक्षात? आणि सुब्याचा प्रमुखाला काय म्हणायचे? सुभेदार. तो हिंदुस्थानाच्या सम्राटाच्या अधीन राहून काम करायचा. लक्षात येतं? आणि दिवाण राहायचे. मग या सुभेदार जे असायचा, याकडे बंगालची दिवाणी राहायची, सुभेदारी राहायची. ठीक आहे, काही लोकांकडे दिवाणी राहायची. मग हळूहळू आपण बघितलं फारुख सियर आला, हे ज्या काळामध्ये काय केलं? बंगाल प्रांत स्वतंत्र घोषित झाला औरंगजेबानंतर. नंतर बिहारची सुभेदारी कशी मिळवली गेली,
ठीक आहे. नंतर ओरिसाची सुभेदारी कशी मिळाली आणि बंगाल, बिहार, ओरिसा मिळून कसं एकत्र झालं हे आपण सगळं बघितलं. सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे की आपण आतापर्यंत जेवढी हिस्ट्री बघितली याचं जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं, मी शिकवलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. ठीक आहे, की काय लक्षात आली? कंपनी जेव्हा व्यापार करण्यासाठी इथे आली तिथल्या सत्तेकडनं त्यांनी व्यापारी सवलती घेतल्या आणि इथल्या सत्तेनं व्यापारी सवलती यांना का दिल्या? की इथल्या सत्तेला टॅक्स मिळायचा. सरळ सरळ विषय होता. आलं लक्षात? हळूहळू या लोकांनी व्यापारी सवलती घेतल्या, प्रचंड पैसा कमवत गेले. पण यांच्यासमोर सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन कोणाची होती? फ्रेंचांची होती, डचांची होती. आलं लक्षात? पोर्तुगीज यांचे चांगले संबंध होते, गोवा वगैरे आपण बघितलेलं आहे. आता यांच्यामुळे कॉम्पिटिशनमुळे यांनी काय केलं की आपल्याला व्यापारी सवलती जास्त मिळाल्या पाहिजे. आलं लक्षात? म्हणून इथली सत्ता जी आपल्या फेवरची पाहिजे. म्हणजे एखाद्या प्रांतामध्ये जर आपल्याला व्यापार सुरू करायचा आणि तिथली सत्ता जर आपल्या फेवरची असेल तर त्या कोणाला व्यापारी सवलती मिळेल? तिथली सत्ता ज्याच्या फेवरची आहे. म्हणून या लोकांनी काय केलं? इथल्या राजकारणात ढवळाढवळ केली. कशासाठी केली? काय देशाला गुलाम करण्यासाठी केली का? फक्त व्यापारासाठी, पैशासाठी, प्रॉफिटसाठी. आलं लक्षात? आणि कॉम्पिटिटर, आपला कॉम्पिटिटर कोणी असू द्या मग, आलं लक्षात? म्हणजे एखादा बिझनेस आहे आणि त्या बिझनेस, समजा एखादा पेन आहे, हा पेन तुम्हीच बनवून राहिले अमरावतीत, बाकी दुसरं कोणीच बनवत नाही. दुसरी कंपनी पेनच बनवते, बाकी दुसरं कोणीच नाही. 2-3 लोकांची कॉम्पिटिशन आहे. आलं लक्षात? तर आपण आपला व्यापार वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करतो कारण कॉम्पिटिटर तयार झालेले असतात. लक्षात येत आहे? मग यांनी काय केलं? इथल्या राजकारणात ढवळाढवळ काय केली? फक्त इथली सत्ता आपल्या फेवरनं पाहिजे. आणि त्यांची अट काय असते? की फ्रेंचांना थारा द्यायचा नाही. मग कर्नाटकचे आपण 3 युद्ध वगैरे बघितले. लक्षात येतं? पहिलं युद्ध, दुसरं युद्धात कशासाठी झालं? गादीवरनच झालं ना, आर्काटची लढाई. म्हणजे इथल्या राजकारणात ढवळाढवळ केली. हळूहळू या लोकांनी काय केलं की एक एक प्रांतात आपला व्यापार वाढत गेले. पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अख्ख्या भारतामध्ये आपण जो कच्चा माल खरेदी करतो त्या कच्च्या मालापैकी किती टक्के माल बंगालमध्ये? 60% कच्चा माल बंगालमध्ये निघतो. कारण बंगालमधली जी ॲग्रिकल्चर म्हणजे डेव्हलप झालेलं होतं त्यावेळेस, कृषी जी आहे ती खूप डेव्हलप झालेली होती. म्हणजे पूर्ण भारतापैकी कच्चा माल हा बंगालमध्ये 60% मिळायचा. उत्पन्न व्हायचं भारतापैकी 60% बंगालमध्ये व्हायचं, म्हणजे बंगाल, बिहार आणि ओरिसा. आता हा कच्चा माल आपल्याला पाहिजे, म्हणजे बंगालमध्ये आपला जास्त व्यापार वाढला पाहिजे ना. मग आपण बघितलं गोविंदपूर, सतानाता, कालिकता, मग त्याचं कलकत्ता शहर आणि फोर्ट विल्यम वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तिथे व्यापार सुरू केला, हुगळी नदीकाठी. लक्षात येत आहे? मग ह्या लोकांनी काय केलं? इथल्या राजकारणात ढवळाढवळ करणं सुरुवात केलीच होती. आलं लक्षात? फ्रेंच देखील चंद्रनगरलाच व्यापार करायचे, म्हणजे कलकत्ता आणि त्याच्यावर चंद्रनगर, दोन्ही लोक व्यापार करायचे सतत सलग. सोबत कॉम्पिटिटर होते. आणि कॉम्पिटिटर झाल्यानंतर आपण बघितले कर्नाटकचे 3 युद्ध झालेले होते. पहिले एक्सला शापेलचा तळ आपण बघितला, दुसरे आर्काटची लढाई बघितली. आता साधी गोष्ट आहे, तिकडं 2 देशामध्ये यांचं कधी जमलंच नाही, भारत पाकिस्तान, इंग्लंड आणि फ्रान्स. तिकडं 2 देशामध्ये काही जर झालंय तर त्याचे पडसाद कुठे उमटायचे? भारतात. आणि ह्या 2 कंपन्यांमध्ये युद्ध सुरू व्हायचं. लक्षात येतं? आणि मग तिकडे काय झालं? 2 देशामध्ये युद्ध सुरू झालं 1756 ते 1763. आपण बघितलं पॅरिसच्या तहानुसार सप्तवर्षी युद्ध. आता त्याचे पडसाद इकडे पडणारच होते का नाही? म्हणून एक कलकत्ता आणि चंद्रनगर हे सतर्क झाले कंपन्या, आणि यांनी आपल्या तटबंदी उभा करायला काय केली? सुरुवात केली. आणि फोर्ट विल्यमवर तोफा आणि खंदक वगैरे खणले. फ्रेंचांनी तसंच केलं. त्यामुळं सिराजुद्दौला 19 वर्षाचं पोरगं गादीवर आलेलं होतं. त्याला वाटलं हे कसं काय, कोणाच्या परमिशनने करताय तुम्ही सगळ्या गोष्टी? जेव्हा पत्र पाठवलं, फ्रेंचांनी उत्तर दिलं, इंग्रजांनी उत्तर दिलं की आम्हाला फ्रेंचांपासून धोका आहे. फ्रेंचांनी दिलं की आम्हाला ब्रिटिशांपासून धोका आहे, कारण आमच्या तिकडे 2 देशामध्ये युद्ध सुरू आहे. त्याचे पडसाद इकडे उमटतील, कारण 2 लढाया ऑलरेडी इथे झालेल्या आहेत, म्हणून आम्ही केलंय. पण सिराजुद्दौलाने ऐकून घेतलं नाही. सिराजुद्दौलाने सांगितलं तुमच्या तटबंद्या वगैरे ज्या काही गोष्टी असेल इथे युद्धासारखी परिस्थिती निर्माण तुम्ही करायची नाही, तुमच्या तटबंदी पाडून टाका. फ्रेंचांनी मानला तो हुकूम, पण ब्रिटिशांनी मानला नाही. म्हणून सिराजुद्दौलाने काय केलं? ब्लॅक होल ट्रॅजेडी घडून आणली. आलं लक्षात? आणि त्यातनं आपण बघितलं की प्लासी कशी घडली. तर आता प्लासी का घडली? हे जागा फक्त प्लासी घडली का? ब्लॅक होल ट्रॅजेडी घडली म्हणून प्लासी घडली का? एवढं सोपं नसतं काही गोष्टी. म्हणजे बंगालचा सुभेदारनं जेव्हा स्वतंत्र प्रांत घोषित केला बंगालचा, त्या बंगाल प्रांत जेव्हा स्वतंत्र घोषित झाला, लक्षात फारुख सियरच्या काळामध्ये, म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे मुघल सम्राट गादीवर आले ते नाममात्र स्वरूपाचे होते. त्यांचा काही दबंग स्टाईल असा दबदबा होता का? नाही. म्हणजे कोणीतरी एखादा व्यक्ती ज्याच्याकडे दिवाणी अधिकार आहे, ज्याच्याकडे नायब सुभेदार पद आहे, या लोकांनी सुभेदार पद भूषवलं आणि त्यांनी स्वतःला बंगालचा नवाब घोषित करून टाकलं. म्हणजे कोणाला तरी मारूनच केलंय की नाही या गोष्टी? म्हणजे आपण मुर्शिद कुली खान बघतोय, नंतर अलवर्दी खान बघतो. म्हणजे मुर्शिद कुली खानचा काटा घालूनच अलवर्दी खान गादीवर आला ना. आणि अलवर्दी खानचा आपण बघितलं, त्याला 3 मुली होत्या, आपण तेही बघितलेलं डिटेल. मग त्यांचे कसे वाद वगैरे सगळ्या गोष्टी.
लक्षात येतं का? ह्याचा परिस्थितीचा पूर्ण अभ्यास इंग्रजांचा होता, कारण 31 डिसेंबर 1600 पासून ते 1757 पर्यंत, म्हणजे जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी इथे व्यापार केला. 150 वर्षानंतर इथला राजकीय परिस्थितीचा त्यांना काय अभ्यास झाला नसेल का? सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती जी आहे इथं अभ्यास नसेल का त्यांचा? आहे, त्यांना माहिती होतं. आता तिकडे तर सगळ्या गोष्टी काय होतं की हिंदुस्थानाचा सम्राटच कर देत होता मराठ्यांना, की बाह्य शत्रूपासून आमचं संरक्षण करा, अब्दाली वगैरे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तो दबदबा राहिला नाही. आणि बहादूर शाह जफर देखील त्यालाही थोडेसे डोळे लागलेच होते ना, की मी काहीतरी नवाब बनेल, कारण बंगालची पार्श्वभूमीच ती राहिली, कोणाला तरी मारून कोणीतरी नवाब झालाय, मग मुख्य सेनापती आहे ना. आणि बरोबर रॉबर्ट क्लाईव्हनं तर घेरून घेतलं, कारण रॉबर्ट क्लाईव्हचा दांडगा अनुभव होता. मी सांगितलं काय तुम्हाला, की साधा जहाजामध्ये चहा विकणारा माणूस, आलं लक्षात, त्याच्या कामाप्रती त्याला क्लर्क बनवण्यात आलं, क्लर्कहून त्याला सैन्यात भरती करण्यात आलं, आलं लक्षात. आणि त्यानंतर कंपनीचा गव्हर्नर बनवण्यात आलेला माणूस, म्हणजे हा माणूस बेसिक पासून ऍडव्हान्स झालेला आहे, आलं लक्षात. त्यांनी शून्यातून संघर्ष करून विश्व निर्माण केलेलं आहे. त्यामुळे स्ट्रॅटर्जी हे त्याला पूर्ण माहिती होती. अमित शहाच होते ते, रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे अमित शहा, लक्षात येत आहे. म्हणून त्याने काय केलं, मग ते फुलटा नदी वगैरे आपण बघितले, मग उमीचंद राय दुर्लभ, जगतसेठ नूरजहाँ यांच्या मदतीने फितूर सगळ्या गोष्टी करून टाकल्या. मीर जाफरला कसं गोष्टी केल्या, त्यातून प्लासी कशी घडली तुम्हाला माहिती. प्लासी घडल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्लासी आल्यानंतर ठीक आहे, किंग मेकरच्या भूमिकेत इंग्रज तर आले, आलं लक्षात, आणि त्यांचा माणूस आता गादीवर आहे. बंगालमध्ये 7% कच्चा माल आहे, लक्षात येतं. त्यानंतर मग बक्सार कसं घडलं तुम्हाला माहिती आहे. बक्सार नंतर अलाहाबादचं ट्रीटी झाली आणि त्यानंतर दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली, म्हणजे दिवाणी अधिकार भेटले. म्हणजे बघा, ज्या लोकांना हे लोक टॅक्स द्यायचे व्यापार करण्यासाठी, आता टॅक्स घ्यायला लागले बंगालमधनं, आलं लक्षात. दिवाणी अधिकार त्यांच्याकडे आले. दिवाणी अधिकार आल्यानंतर बघा कसं होतं पहा, त्यानंतर बघितलं आपण किती भ्रष्टाचार झाले. रॉबर्ट क्लाइव्हवर तिकडं कर्नल बिगॉन नावाच्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गदारोळ झाला, कमिटी नेमली, रॉबर्ट क्लाइव्हवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहे, आलं लक्षात. आणि त्यानंतर हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कुठेतरी वॉरन हेस्टिंग नावाचा गव्हर्नर आला आणि त्यांनी बघितलं की तिजोरी पूर्ण खाली आहे, पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे, लक्षात येत आहे. आणि हे प्रशासन चालवायचं कसं इथलं आता, म्हणून ब्रिटिश पार्लमेंटला पत्र लिहिलं की आम्हाला 10 लाखाचं कर्ज द्या वार्षिक 4% दरानं, आणि ते मंजूरही झालं एका अटीवर, की आम्ही तुम्हाला काही रेग्युलेटिंग ऍक्ट घालून देऊ वगैरे, सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. दुहेरी राज्यवस्था बंद झाली. आता इथं खऱ्या अर्थानं कॉर्नवॉलिसचा रोल सुरू होऊन जातो, ज्या दिवशी ड्युअल सिस्टीम बंद होती. मग आता अॅनालिसिसचा भाग म्हणजे काय, तुम्हाला अॅनालिसिस कसं करता आलं पाहिजे, की रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्यवस्था सुरू केली, वॉरन हेस्टिंगनं दुहेरी राज्यवस्था बंद केली. ह्याचा अर्थ काय, की बंगालमध्ये पूर्णपणे सत्ता प्रस्थापित कधी झाली, 1772ला झाली, ज्यावेळेस दुहेरी राज्यवस्था बंद झाली, लिलाव पद्धत सुरू झाली आणि कलेक्टर पदाची नेमणूक झाली, सुपरवायझर पद रद्द करून. 1772चे 3 पॉईंट आहे, म्हणजे बंगालमधली सत्ता 1772ला इंग्रजांनी हस्तगत केली. देशाचा पहिला भाग गुलाम कधी झाला, तर पूर्णपणे 1772ला पूर्ण सत्ता हातात आली. आता बघा कसं किती जबरदस्त गोष्टी असते. आपण कॉर्नवॉलिस बघू राहिलो. आता पण कॉर्नवॉलिस जवळ आला ना, बघा कॉर्नवॉलिसच्या अगोदरचा काळ म्हणजे 150 वर्ष कंपनीचे अधिकारी जे राहायचे ते कंपनीत जॉब का करायचे, का त्यांना का तिकडे जॉब भेटत नव्हते का करायचे जॉब, की आपली ड्युटी झाल्यानंतर, मी कंपनीत समजा अधिकारी पदावर आहे, माझी 8 घंटे 12 घंट्याची ड्युटी झाल्यानंतर मी काय करायचो, खाजगी व्यापार करायचो, एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचो ना मी कच्चा माल, आलं लक्षात. मी देखील मार्केटमध्ये जायचो, कच्चा माल खरेदी करायचो आणि तिकडे 60 पट नफा कमवायचो. मी स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचो आणि खाजगी व्यापाराला परमिशन होती इंग्रज अधिकाऱ्यांना, म्हणून भारतात येण्याचा ओघ होता अधिकाऱ्यांचा. कंपनीत आम्ही अधिकारी म्हणून यायला तयार आहे, त्यांना 30 सॅलरी भेटायचे, पार्ट टाइम ते एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचे. हे ज्या अगोदरचा विषय पहा कसा होता, म्हणजे फारुख सियरनं जेव्हा जकातमुक्त व्यापार करण्याचा परवाना दिला होता, त्याची पत्नी वगैरे काय जळाली होती, या सगळ्या गोष्टी, मग तो डॉक्टर वगैरे आला, या सगळ्या गोष्टी, डॉक्टर बाउंटन आलं लक्षात, 2-4 इंजेक्शन 3-4 सलाईनी, बेगमले बरं केलं, भाऊनं डायरेक्ट जकातमुक्त व्यापार करण्याचा परवाना देऊन टाकला येड्यानं 3000 रुपयात, आलं लक्षात. म्हणजे मूर्खाचेच लक्षण आहे की नाही, आता हे सांगा तुम्ही, असं कोण देतं का. म्हणजे मी तुमचा फार ऋणी आहे, तुम्ही माझा खूप जीव वाचवला, डायरेक्ट चिखलदऱ्याच्या दरीत मी पडत होतो, तुम्ही हात धरला, नोडलं मला आणि मी वाचलो, आणि मी घरचा लय रईस, मी म्हणे का मी अर्धी प्रॉपर्टी देऊन देतो, असं नाही होत. मदत म्हणजे काय असते, की काय करतो बा, काही ना काही मदत, ठीक आहे. म्हणजे जिथून म्हणजे हिंदुस्थान सम्राट असो, भारताला या कंपन्यापासून जो रेव्हेन्यू भेटायचा सगळ्यात जास्त, तो बंद होईल ना.
आणि मग हे पत्र जे पत्र हे कंपनीला होतं का नाही जकातमुक्त व्यापार करण्याचा परवाना. मग हे खाजगी व्यापार करणारे जे अधिकारी होते हे एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं माल आणि टॅक्स जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा ते काय दाखवायचे की हा माल कंपनीचा आहे, आमचा थोडी आहे. म्हणजे कंपनीला दिलेली जकातमुक्त व्यापार करण्याचा परवाना स्वतः वैयक्तिक एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी या लोकांनी काय केला, वापर केला. म्हणजे कर चुकवला का नाही. आता लोक सगळं चालू होतं, पण जेव्हा बंगाल इंग्रजांच्या हातात आलं का नाही, आता कर कोणाला लागेल, इंग्रज घेतील ना कर, टॅक्स. मग आता खाजगी व्यापारी काय करायला लागले, टॅक्स देत नव्हते. सरळ आहे ना. म्हणजे हे कॉर्नवॉलिसच्या लक्षात आलं ना, उमराव घराण्यातील होता. आता लोक तर आपण काही बोललो नाही, पण आता आपली सत्ता इथे, रेव्हेन्यू आपल्याला भेटणार आहे, कंपनीला भेटणार आहे. आलं लक्षात. आणि तो पूर्णपणे वसूल झाला पाहिजे. म्हणून ह्या लोकांनी काय केलं, कॉर्नवॉलिस खूप हुशार होता. उमराव घराण्यातला प्रशासनाचा दांडगाव म्हणून एखादा माणूस उमराव घराण्यातील असल्यानंतर एक बाळकुडू लहानपणापासूनच त्याला मिळत असतं की सगळ्या गोष्टी कशा मॅनेज कशा हँडल करायच्या असतात. ज्यावेळेस त्यांनी बघितलं की प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे, आपल्याला रेव्हेन्यूच येत नाही आहे, हे खाजगी व्यापार करतात आणि तो टॅक्स हे करतात. म्हणून आपण काय करू की जिल्हा परिषद शिक्षकासारखंच करून टाकू डायरेक्ट. शाळेवर शिकवतो ना, ट्युशन घेता येणार नाही. पण लोक सोडून जातील ना, मग काम कशाला करतील कंपनीत कमी पगारावर. मग कॉर्नवॉलिसनं व्यवस्थित अनालिसिस केलं, बा 1 लाख पगार आहे तुला, दुप्पट केला तर तू बाहेर व्यापार कशासाठी करतो, बाहेरून 1 लाख भेटले पाहिजे, चालला दुप्पटच देतो तुला. म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासकीय सुधारणा म्हणतात त्याला. कोणत्या सुधारणा. पण ह्या कधी झाल्या, त्यांची सत्ता आल्यावर. म्हणजे आता लोक कर चुकवायचे, आता यांची सत्ता आली बंगालमध्ये, तर यांनी काय केला, कर वसुलीवर भर दिला आणि प्रशासकीय सुधारणा केला कॉर्नवॉलिसनं. कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट केले, राहण्यासाठी क्वार्टर्स दिले, प्रवास खर्च दिला, एक अट टाकली, कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करता येणार नाही, एका बॉक्समध्ये बसून टाकलं पूर्ण. आणि मी खुश झालो, जाऊ दे, डबल पैसे भेटू राहिला, पगार वाढला, राहण्यासाठी उत्तम दर्जाचे क्वार्टर्स मिळणार आहे, TADA लागू होणार आहे बऱ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात. पण एकच टाकली, खाजगी व्यापार करता येणार नाही. लक्षात येतं. म्हणजे कॉर्नवॉलिसचं आपण जे सेंटेन्स बघितलं, मुलकी सेवेला अधिक आकर्षण करण्याचा प्रयत्न केला ना, प्रशासकीय सुधारणा केल्या त्यांनी, अधिकाऱ्यांच्या वेतनात वाढ केली, अधिकाऱ्यांच्या खाजगी व्यवसायात बंदी घातली, तसेच लाच व भेटवस्तू स्वीकारण्यास बंदी. म्हणजे पहिले बघा, रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे प्लासीची लढाई जिंकल्यानंतर मीर जाफर जेव्हा गादीवर आला, खुश होऊन 20 लाख रॉबर्ट क्लाइव्हला कट 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 घे. आणि रॉबर्ट क्लाइव्ह कसा होता, त्याचं म्हणणं काय होतं की मी मुहूर्तमेढ रवली ना, कंपनीला चांगले दिवस आणले ना, मी कंपनी जी उदयास आली, जो आलेख कंपनीचा वाढत गेला, त्यात माझा वाटा आहे ना. कर्नाटकच्या अर्काट फ्रेंचांना मीच हरवलंय ना माझ्या बुद्धिचातुर्याच्या बळावर. मग त्याचं म्हणणं होतं कंपनीचं भलं व्हावं, आणि इकडे नगदी तोडचक बक्षीस म्हणून 20 लाख रॉबर्ट क्लाइव्ह, वॅटसन 10 लाख, म्हणजे खाजगीत झाले की बक्षीस, हे सगळं बंद करून टाकलं लॉर्ड कॉर्नवॉलिसनं. म्हणजे आतापर्यंतचे गव्हर्नर कसे होते, प्रमोटेड, आपल्यासारखे सर्वसामान्य घरातले लोक. आता हा लॉर्ड कॉर्नवॉलिस, पैसा हा विषय कायचा. आणि ह्या ज्या कंपन्या होत्या की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपन्या, ह्या ज्या 258 कंपन्या मिळून मर्चंट ॲडव्हेंचर या ग्रुपनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. हे जर अर्थ राजघराण्यातील लोक असतील, त्यांच्याच या कंपन्या असतील की नाही, यांचं नुकसान सहन होईल का, नाही. म्हणून लॉर्ड पा असं आले का, मी लॉर्ड आहे, मी कंपनीचा गव्हर्नर. अरे यांचीच भागीदारी होती या लोकांची सगळी. आलं लक्षात. आणि जकातमुक्त व्यापार करण्याचा परवाना आहे, त्याचा फायदा, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आता इथपर्यंत. तर हा जो टॉपिक आहे ह्याच्यावर तुमच्या लक्षात येईल पूर्ण, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस ह्याचं उत्तर आहे. बघा, हे लॉर्ड लिटन, लॉर्ड डफरीन, हे काँग्रेस, लिटन हरामी माणूस 1 नंबरचा. आलं लक्षात. म्हणजे 12 गावाचं पाणी पियेल त्यानं. आलं लक्षात. काही लोक असतात का नाही हलकट, की त्यांना एकदम इथिक्स गिथिक्स मरल असतात त्यांचे. कुत्र दिसलं की लात मारतील, म्हणजे ते एक असतं ना काय, अरे हकल भाव त्याला, लात काय मारू राहिला. आलं लक्षात. गाडीवर हटकून लिहिणं, हटकून मुद्दाम, तसा लॉर्ड लिटन हरामी माणूस होता तो. आलं लक्षात. ह्याचं लक्ष कुठे, दुष्काळ वगैरे पडला, आपण शिकलो नाही लॉर्ड लिटनला. वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट केला, स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिसची वयोमर्यादा 21 वरून 19 केली, मिठावर जाचक कर लावले. मग आमचे गांधी आले नंतर, रिपन तर जाऊच द्या. गांधीनं लगेच काय केलं, धिंगाणा.com, डायरेक्ट भारत स्वातंत्र्य राहिला तर आज बी मिठावर कर लागत नाही, कच्चा मिठाचा अर्ज त्यावर टॅक्स लागत नाही आज बी. आज भारतात एकमेव वस्तू आहे मीठ, पॅकिंगवर लागतो, फिल्टर करायला तर टॅक्सेस वेगळे, पण जो कच्चा माल आहे मिठागार त्याच्यावर आज बी भारतात टॅक्स लागत नाही. गांधी समजायला हिम्मत लागते. काय लागते, ये खेल नाही है बच्चों का.
लक्षात घ्या, गांधीबद्दल बोलायले आणि गांधी समजून घ्यायले. गांधीबद्दल बोलायला हिंमत लागत नाही, गांधी समजून घ्यायला हिंमत लागते. लक्षात येतं तुमच्या? ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काही लोक अर्धाच पेपर वाचतात आणि लगेच सुरू, अरे पूर्ण तर वाच काय लिहिलं पुढं. आणि येण्यासारखे लोक मग टीव्हीवर येऊन स्टेटमेंट करतात. लक्षात येतं का? गांधी गांधी आहे. गांधी इज माय फादर पिक्चर पहा तुम्ही. कोणता पिक्चर पहा? लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येईल. आणि कस्तुरबा गांधींचा इंटरव्ह्यू बघा तुम्ही, म्हणजे तिचा स्वतः नाही, कस्तुरबा गांधीबद्दल तुम्ही, म्हणजे गांधींच्या कोण पत्नी, त्यांच्या तुम्ही एकदा वाचन करा कस्तुरबा गांधींचं. कसं असतं माहितीये का, की आपण जेव्हा घरात असतो ना, फॅमिली, आपल्यानंतर बायकोलाच माहित असतो की आपला नवरा काय काय आहे आणि आपण किती सॅक्रिफाईस केलेलं आहे. लक्षात येतं का? सॅक्रिफाईस ही फार मोठी गोष्ट आहे. लक्षात येतं का? म्हणजे तुम्ही कस्तुरबा गांधी नीट वाचल्या ना, तुमच्या लक्षात येईल. आपल्याला आहे समोर गांधी युगात, शिकवतो मी तुम्हाला. ठीक आहे. बघा दुसरे जोडी काय म्हणते आपल्याला, बघा योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. देश बदल रहा है, डिजिटल इंडिया. कोणतं गाव आहे अमरावतीत? लावरे तो व्हिडिओवाला गाव. हा, पहिलं डिजिटल गाव. अरे पहिलं डिजिटल गाव आहे तुमच्या अमरावतीत देशातलं, हरिसाल. लावरे तो व्हिडिओवाला. बघा योग्य जोड्या जुळवा. अ नंबर. ओके. हा, योग्य जोड्या. ह्या जोड्या आल्या की भीती वाटायला लागते ना, नाही ना? ओके ओके ओके. काही लोकांना जोड्या म्हटलं भीती वाटते. तुम्हाला समजलं नाही भावना. फ्रान्सिस्को द अल्मीडा यांनी पूर्वेला पोर्तुगीज व्हाईसरॉय म्हणून नेमले. पोर्तुगीजांनी हुगळीच्या जागेला मंजुरी घेतली. पोर्तुगीजांचे 3 स्वतंत्र भागात विभाजन झाले. अल फ्रान्सो दी अल्बुकर्ने गोवा प्रांतावर विजय मिळवला. बघा हे मी तुम्हाला सांगितलं होतं की पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे जलमार्गाने भारताचा शोध कोणी लावला असेल तर तो कोणी लावला? पोर्तुगीजांनी. आलं लक्षात? आपण बघितलं ना 1498 ला पोर्तुगालचा राजा डॉन हेनरी द नेव्हिगेटर याच्या आदेशानं वास्को द गामा अटलांटिक महासागरात उतरला. दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपवर तो थांबला. तेथे गुजराती व्यापारी अब्दुल माजिदच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा मारून मोंबासा बेटाला वळसा मारून 20 मे 1498 ला कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला. कालिकतला मल्याळम भाषामध्ये कोझिकोड म्हणतात. पश्चिम किनारा, युरोपियन संस्कृतीचं आगमन बघितलं आपण. मग तिथे कोण बसले होते? अतिथी देव भव. काय त्या राजाचं नाव? हिंदू राजा झामोरीन. आणि नंतर त्याचाच वध केला. आलं लक्षात? टावेल टोपी देऊन त्याने सांगितलं की कच्चा माल काही सोबत घेऊन जातो. गेला 1499 ला प्रवास खर्च वजा करता 60 पटना भरायला. आणि मग भारताचा जलमार्गाने शोध लागून गेला होता. मग व्यापाराचा अभ्यास करण्यासाठी 3 लोकांचं शिष्टमंडळ भारतामध्ये आलं. कोण कोण? फ्रान्सिस्को डी अल्मेडा, अल फ्रान्सो दी अल्बुकर, वास्को दी गामा. फ्रान्सिस्को डी अल्मेडा म्हणजे काय? कुछ कुछ कौना प्यार है, नाही कुछ कुछ होता है. जॉनी लिव्हरचं नाव आहे ना अल्मेडा. आणि अल्बुकर्क आणि वास्को द गामा हे 3 नाव आपण पाठ करून घेतले की नाही. आणि मग आले. नंतर कोचीन वखार घेतली. मग विजापूरचा राजा आदिलशहा सोबत. आलं लक्षात? आपण बघितलं सगळ्या गोष्टी की गोव्यावर अटॅक केला आणि 1510 ला गोवा ताब्यात घेतलं. 61 ला स्वातंत्र्य झालं गोव्या. आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी काही स्कीमा काढल्या. धर्मप्रचाराच्या मागे लागले. त्यांना वाटलं लोकांना ख्रिश्चन केली की आपली सत्ता. बघा कसं असतं माहिती का, जितका चेंडू जोरात आदळतो तेवढा वर जातो, मान्य आहे. तर पोर्तुगीजांनी आल्याबरोबर काय झालं, गोवा जिंकल्यानंतर त्यांचं काय झालंय, उकळ्या फुटल्या त्यांनी. हा देश सहज गुलाम होऊ शकतो. मग तिथं मी सांगितलं तुम्हाला की गोव्याला एक फरमान काढले त्यांनी की मुस्लिम स्त्रिया सोडून स्थानिक स्त्रियांशी तुम्ही काय करा, एम्प्लॉईजला असं सांगितलं. आलं लक्षात? म्हणजे धर्म एक असल्यानंतर सत्ता फार काळ टिकते ना.
हे आपण सगळं बघितलेलं आहे ह्या गोष्टी. बघा हे जे उत्तर काय आहे सांगा. फ्रान्सिस्को डी अल्मेडा कधी आला भारतामध्ये? कधी आला? 1505. प्रत्यक्ष व्यापाराला सुरुवात झाली ना, आलं लक्षात. आणि दुसरा मग पोर्तुगीज वेगळ्या जागेला. आता बघा सरळ सरळ अल्फ्रान्सो दी अल्बुकर गोवा प्रांतावर विजय मिळवला. कधी? 1510. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या 1510. सांगा मग कोणती जोडी राहील? ही बरोबर आहे भाई. 4-4 दोन्ही आहेत. अल्फ्रान्सो दी अल्बुकर 1510. अल्फ्रान्सो दी अल्बुकर 1510 म्हणजे 3. कोणतं उत्तर आहे? हे 4 नंबरचं. बघा आपण हे शिकलेलं आहे सगळे पोर्तुगीज वगैरे या सगळ्या भानगडी आपण ठीक आहे मसालाच करून टाकला होता ना त्याचा पूर्ण. खालील विधाने अभ्यासा. सर म्हणा अभ्यासाचं सजीवार येतं. काय अभ्यासा आहे की नाही? बघा काय म्हणतो, पोर्तुगीज सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही. पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्य विस्ताराचे व धर्म प्रसाराचे धोरण स्वीकारले. म्हणजे दोन्ही बरोबर आहे की नाही? अ व ब दोन्ही बरोबर आहे. पण यांनी काय केलं? सत्तेचा विस्तार केला, पण काय केलं? व्यापाराबरोबर विस्ताराचे व धर्म प्रसाराचे हे केले. म्हणजे काय राहील उत्तर याचं? अ व ब दोन्ही बरोबर. अ हे ब चे कारण आहे का? ब हे अ चे कारण आहे? ब हे अ चे कारण आहे. 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केलेली कायमधारा पद्धत. कोणती पद्धत? कायमधारा पद्धत. पुढील विधाने पहा. पुढील विधाने पहा. आता सरळ आहे 1793 लॉर्ड कॉर्नवॉलिस म्हटल्यानंतर तुम्हाला कायमधारा आठवती का नाही? म्हणजे जमीनदारी पद्धत. कोणती पद्धत बंद करून सुरू केली ती? लिलाव पद्धत. लिलाव पद्धत मध्ये काय होते? प्रचंड दोष होते. कायमधारा पद्धत म्हणजे 1793 ला एक समिती नेमली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? ग्रँड आपलं जॉन शॉरच्या अध्यक्षतेखाली. कोणाच्या? जो मद्रासचे गव्हर्नर होते जॉन शॉर. आलं लक्षात. आणि ग्रँड वगैरे हे लोक होते सगळे समितीमध्ये. आणि कशी बनली होती? म्हणजे कायमधारा जी पद्धत होती ही कायमधारा पद्धत जी कायमधारा पद्धत होती ती कशी होती? सरळ सोपी होती. इथे कोण होती? रयत. रयत म्हणजे काय? प्रजा. प्रजा म्हणजेच कोण? शेतकरी समजा. इथे कोण? इथे जमीनदार. इथे कोण? जमीनदार. बघा परत एकदा शेतकरी म्हणजेच कोण? जमीनदार. आणि इकडे काय होतं? हे आपण डिटेल मध्ये शिकलेलो आहे. हे जमीनदार काय झाले होते? कमिशन एजंट. आणि जमीनदारला मालकी अधिकार देऊन टाकले होते. आलं लक्षात. मालकी अधिकार दिले होते. कोणते? जमीनदार जमीन विकू शकतो. जमीनदार जमीन गहाण ठेवू शकतो. जमीनदार जमीन बक्षीस देऊ शकतो जर शेतसारा वसूल झाला नाही तर. पण वेळेच्या आत जमीनदारानं काय करायचं? कंपनीत मार्च एंडिंगच्या आत उदाहरणार्थ टॅक्स जमा झाला पाहिजे 100%. जेवढं टार्गेट आहे तेवढं 100%पैकी किती टक्के जमा करायचा? 89% कंपनीत वेळेच्या आत. 11% स्वतःला ठेवायचं कमिशन. काय परिणाम झाला जमीनदार पद्धतीचा? जमीनदार वर्गाचा उदय झाला. जमीनदार लोक कुळांचे शोषण करायला लागले. म्हणजे हे जे शेतकरी जे मालक होते कुळे बनली. काय बनली? कुळे. आणि मालक कोण झाले? जमीनदार. कुळे म्हणजे वंश परंपरेनुसार जमीन कसू शकतो, विकू शकत नाही, गहाण ठेवू शकत नाही, बक्षीस देऊ शकत नाही. कुळे बनली. आणि जमीनदार लोक मालक झाले. आणि जमीनदार मग काय करायला लागले? परिणाम काय झाला? कुळांचं शोषण करायला लागले. जमीनदार इंग्रजांचे पाठीराखे झाले. मी तुम्हाला काय सांगितलं की गाव मिळून एखादा माणूस तो हुशार राहायचा. 100 गाव मिळून 5 लोक हुशार आणि त्या 5 पैकी 1 हुशार. सगळं गाव डोक्यावर घेणे. मग त्यालाच जमीनदारी. आता हुशार माणसं जर का इंग्रजांचे पाठीराखे बनले त्यांना कमिशन भेटायला लागलं तर काय होईल? आलं लक्षात. जॉन शॉर वगैरे याला सगळ्या गोष्टी होत्या. त्यांना जमीनदार वर्गाला उदय केला की थेट रयतेचा कनेक्ट असलं पाहिजे. पण हे कॉर्नवॉलिस उमराव घराण्यातील होते ना. जमीनदारी त्यांच्या रक्तात होती. पहिल्यापासून जमीनदारी पद्धतीतच चालत आले होते ते. लक्षात येतं. त्यांना काय घेणं आहे? वेळेच्या टॅक्स भेटू राहिला ना. वेळेच्या काय भेटायला लागला? टॅक्स. म्हणजे परिणाम काय झाला? कंपनीला वेळेच्या टॅक्स भेटायला लागला. कुळांचं शोषण करायला लागले. जमीन विकायला लागले. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 2 टायमाचं खात नव्हते शेतकरी त्यावेळेस. आलं लक्षात. की टॅक्स नाही भरला की आपली जमीन विकून टाकेल हा. किंवा व्याजानं सावकारी वर्गाचा उदय इथूनच तर झालाय खास. कोणत्या प्रांतामध्ये कायमधारा पद्धत होती? बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटक आणि बनारस. भारताच्या एकूण
भागापैकी 19% भागावर काय होती, कायमधार आहे. आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहे. काय म्हणतो तो अ नंबर, काय म्हणतो, या पद्धतीमुळे जमीनदार वर्गाचा उदय झाला. जमीनदार वर्ग कुळांचे शोषण करायला लागले. जमीनदार वर्ग इंग्रजांचे पाठीराखे बनले. कंपनीला निश्चित वेतन मिळू लागला. आलं लक्षात. पुढील विधाने पहा. वर गेलंय का? आलंय काय? सर्व योग्य, सर्व योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा. संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्माचा प्रचार होण्यासाठी ईश्वराने हिंदुस्थानाला आपल्या हातात दिले आहे, हे विधान कोणी ब्रिटिश संसदेतील भाषणात म्हटले आहे? हे जे उत्तर बघा. बघा लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेंगलिंज आणि लॉर्ड स्टॅनले. बघा लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री. लॉर्ड डलहौसी विस्तारवादी धोरण, जुगजुग जुगजुग अगिन गाडी, ठीक आहे. आणि लॉर्ड वेलस्ली म्हणजे नेपोलियन बोनापार्ट भारतात इजिप्त मार्ग येईल आणि टिपूच्या मदतीने आपल्याला काय करेल, आपली सत्ता इथून हाकलून लावेल. म्हणून त्यांनी काय म्हटलं, एक तर इंग्रजांनी पूर्ण भारतावर राज्य करावं, नाही तर आपल्या मायदेशी परत जावं. आणि त्यांनी कोणती फौज काढली होती? तैनाती फौज काढली होती. कोणती फौज? तैनाती फौज. लॉर्ड वेलस्लीची. काय होतं तैनाती फौजेसाठी? तैनाती फौज कशी होती? तैनाती फौज इंग्रजांनी आपल्या पदरी ठेवावी, त्याचं वेतन राजाने द्यावं, राजाने आपल्या दरबारी इंग्रज वकील ठेवावा, त्याच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवावा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण इंग्रजांनी ठरवावं. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी होत्या. हे जे उत्तर आहे मॅगलिन्स. कोण आहे? मेंगलिन्स. आलं लक्षात? मेंगलिन्स. ठीक आहे. ब्रिटिश सांसद आहे, त्यांनी हे वाक्य केलं होतं की काय म्हटलं त्यांनी, संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्माचा प्रचार होण्यासाठी ईश्वराने हिंदुस्थान आपल्या हातात दिले आहे. ईश्वराने आपल्या, म्हणून तिथे ख्रिश्चन, आपण बघितलं ना 1813चा चार्टर ऍक्ट. 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार जो कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारेल त्याला 1 स्टेप प्रमोशन, राहण्यासाठी क्वार्टर्स, त्याचे मुलं त्याच शाळेमध्ये शिकतील ज्या शाळेमध्ये इंग्रजांची मुलं शिकतात. दुय्यमपणाची, रानटीपणाची वागणूक मिळणार नाही. हे आपण बघितलं 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये. बघा हे जे उत्तर आहे लॉर्ड मॅंगलिन्स. सहा नंबर. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. खालीलपैकी अयोग्य विधाने कोणती ती ओळखा. इथं अंडरलाईन करायची नेहमी अशी. पेपर हातात आला, अयोग्य की योग्य? ठीक आहे. सुरू होऊन जायचं. अ नंबर काय म्हणतो, भारतीय मुलकी सेवेचा खरा पाया लॉर्ड कॉर्नवॉलिसने घातला. भारतीयांवर विश्वास नसल्याने त्यांनी मुलकी सेवेचे भारतीयकरण करून आणले. 1 बरोबर 2 चूक. फक्त अयोग्य ना. हा सॉरी, फक्त ब. फक्त ब. लक्षात येतं असं होतंय मग. आलं लक्षात? म्हणजे क्लास लावला, पैसे भरले, पुस्तक घेतले 8-10 हजाराचे, पुऱ्या गावात पेरलं, MPSC करून राहिला, आणि काय झालं तर अयोग्यच्या जागी मी योग्य दिली. आणि हे कारणही जबरदस्त बरं आपलं. कशी माहितीये का? करे स्कोर किती आला? अरे ते मग नंबर टाकताना चुकला यार, बाकी काही नाही तर मग स्कोर तर 60च्या वर आहे. नंबरच कसा चुकतो काही समजत नाही माझ्या वेळेस. आलं लक्षात? नंबर टाकताना वर, हा कसं ते बी नाही टाकला बरोबर, ते राऊंड नाही करत का म्हणे आपण, राऊंड गोल गोल, ते मागे पुढे झाले. आलं लक्षात? हा फॉर्म्युले इतके भारी भारी पोरांजवळ की पाहायचं काम नाही. आणि काय तर्क वितर्क लावतील. म्हणजे आम्ही पुण्यात होतो, आम्ही रूमवर राहायचो एक मित्र, तर तो अभ्यास केला 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 आणि काय झालं काय माहिती, अचानक उठलं 2 वाजता दुपारी आणि दन पुस्तक हाताळायला लागलं. काय म्हणे मी आता अजिबात अभ्यास करणार नाही. म्हणलं मग कसं काय? डायरेक्ट जाणार आहे म्हणे उद्या. मी आता 21वा प्रश्न आला की 2 आणि 1 किती? 3. आणि म्हणलं मग 46वा आला तर मग म्हणे 6तून 4 वजा करीन मी 2. जय गजानन उद्या म्हणे. आता लय झाला म्हणे बाबा. काय म्हणजे काय लॉजिक लावतील पोरं सांगता येत नाही. लक्षात घ्या. चला 7वा प्रश्न. तसंच आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट अजून काय माहितीये का? दुसरी गोष्ट काय माहितीये का? अरे यार ते काय मा नंबर ते खिडकीत आला आणि लयच आवाज येत होता यार, मी लय डिस्टर्ब झालो, नाही तर मग स्कोर आला असता बा. ठीक. कारण तर इतके कोण काय कारण देईल सांगता येत नाही.
ठीक आहे. आणि खरं आहे, राज कंबाईनचा किती स्कोर आला? मी सॉल्व्ह केला, मग स्कोर आला तर मी काही दिली नाही. आपण कंबाईनच्या नादी लागत नाही ना, आपण राज्यसेवेवाले. आलं लक्षात? चुपचाप मग तिकडे तलाट्याचा फॉर्म भरून राहिला. ठीक आहे. हा होतं हळूहळू होईल, ते तुमच्यासोबत बी होईल. लक्षात येत आहे? बघा काय आला तुमचा माणूस 1857 वाला. लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर तत्वाखाली खालसा केलेल्या राज्य कालानुक्रमानुसार लावा. पण कोणतं? दत्तक. खालसा भरपूर आहे, युद्ध करून खालसा आहे, मिसमॅनेजमेंटच्या नावाखाली खालसा आहे, पण काय विचारलं? दत्तक. मग आता दत्तक वारस नामंजूर कायद्याखाली कोणते संस्थान खालसा केले? क्रम काय आपला? साज भी कभी बहुती. साज भी कभी बहुती. सा म्हणजे काय? सातारा. स म्हणजे काय? सबलपूर जैतापूर. सबलपूर जैतापूर. बगाट. उदयपूर आणि नागपूर, सॉरी झाशी, आणि शेवटी नागपूर आहे. आणि आपण क्रम लावला होता 1848, 1849, 1850. 51 रुपयाची पावती फाडायची का? नाही, 51 रुपये आपल्याला पावती फाडायची नाही. 52, 1852, 1852, 53. लक्षात येते? म्हणजे सरळ सरळ आहे. मग क्रम काय राहील पहा तुम्ही आता यात. ठीक आहे, म्हणजे सातारा 1 नंबरवर आहे, तर सगळ्या ह्याच्यात आहे. सगळे येते, कारण क्लास 3 वाल्याला बी सातारा माहिती आहे. हाच तर बरं की ना, क्लास 3 म्हणजे काय? सातारा. सरळ मध्ये, सरळ सेवेमध्ये. पण इकडं ब आहे. लक्षात आलं? नंतर सबलपूर ब. अरे बापरे, तिन्ही यात ब आले म्हणजे हे कटलं का नाही रे? हे कटलं, लगेच काट मारून टाकायचा तिथेच. हा, हे सांगू राहिले मी तुम्हाला. एक्झाम आली, पेपर हातात आला की ऑप्शन काटायचे, नाही तर इकडे इकडे डोळे नजर फिरू 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 चष्मा लागतो. मग आणि चष्मा लावू नको तुम्हाला, प्रत्येक चष्माला डॉक्टर वाटतो. लक्षात येतं? तर हे जे लगेच काटलं आपण, म्हणजे कोणतं येईल याचं? 2 का 3? अ ब क ड ई य. 2 नंबरचं काय उत्तर याचं? 2 नंबरचं. आलं लक्षात? पोरांचा यार आपल्याला उत्तर आलं होतं, पण ते काय यार, ते मी इंग्लिशमुळे काय होईल, ते अबकच विचारतो यार. कोण क पर्यंत येतं बा मला, अबक. मग ही येतं का ड येतं अगोदर? घ्या. पण मग यासाठी काय खाली पाहायचं. इंग्लिशमध्ये असतं, काही नाही समजलं तर इंग्लिशमध्ये लवकर समजतं ना काही काही शब्द. मग किती आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही, मग शब्द लवकर समजतात. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 8. आणि तुम्ही जरा थोडे हसत हसत राहत जा, म्हणजे असं कधी कधी असं आलं का असं वाटतं की झाडावर पाणीच नाही मारलं, 10-15 दिवस झाले, सुटले ते सगळे. आलं का? टवटवीत राहायचं माणसाला. आलं लक्षात? काय होणार आहे आयुष्यात? 2च गोष्टी होणार आहे, आबाद नाही तर बर्बाद. इतना मत सोचो, अक्सर एक सोच इंसान के हौसले कमजोर कर देती है. हे मी म्हणून राहिलो का? वावा कोणासाठी? बच्चन साहेबासाठी. दीवार पिक्चर मध्ये त्यांना म्हटलं, त्यामुळे आपण फिट करून घेतो. आलं लक्षात? अभ्यास तुफान करायचा, पण लय गांधायचं नाही असं येड्यासारखं. काही काही जण बिलकुल ते कोमात जायचे बाकी राहतात डायरेक्ट. मग त्यांना असे विचारायला लागतात, मी कुंभमेळ्यात जाऊ. मग ते कर बा, जाणार होता कुंभमेळ्यात गेले नाही. अरे ते 12 वर्षांनी येतं ना. लक्षात येतं? 8 नंबर. पुढील विधाने पहा. तैनाती फौजेचे धोरण स्वीकारणारा लॉर्ड वेलेस्ली हा पहिला गव्हर्नर जनरल. ब नंबर. 1798 मध्ये त्याने निजामाला तैनाती फौज स्वीकारण्यास भाग पाडले. किती सोपं आहे. तैनाती फौज आपण बघितली ना, तैनाती फौज काय होती तर आपण सगळी डिटेल मध्ये शिकलेलो आहे. तैनाती फौज राजाने आपली पदरी ठेवावी, त्याचं विधान राजाने द्यावं, राजाने आपल्या दरबारी इंग्रज वकील ठेवावा, त्याच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवावा. आलं लक्षात? 1.25 रुपया दक्षिणा ठेवावी. पहिला क्रम येतो आपल्याला तैनाती फौजेचा. मग पहिला कोणी स्वीकारला? निजामाने. आलं लक्षात? त्याच्या मुलापासूनच त्याला धोका होता. खेरड्याची लढाई पाहिली आपण. निजामाला, मराठ्यांनी निजाम, इंग्रजांनी निजामाला मदत केली नाही म्हणून. आलं लक्षात? निजामले तनफम राग आला होता. लक्षात? काय उत्तर राहिले? आणि ब दोन्ही बरोबर.
चला 8वा 2 पाव अजून. लक्षात घ्या, म्हणजे 7-8 घंटे लागतात 100 प्रश्न व्हायला. किती? सगळं पोर्शन कव्हर झाला पाहिजे. हे पोरं काय करतात माहिती का, तुम्हाला सांगतो, आजकाल ते टेलिग्राम आलंय ना नवीन, बापा बापा, इकडचं कॉपी करून तिकडं, तिकडचं कॉपी करून इकडं, इकडचं दिवसभर 2 घंटे त्यातच जातात. पण वाचलं काय ते? आलं लक्षात? असं मोबाईलवर PDF पाहून अभ्यास होतो का? PDF जरूर पहा, तिच्या प्रिंट काढा, निवांत बसा, 2-3 तास लागले तरी चालेल, व्यवस्थित त्याचा एक एक टॉपिक अनालिसिस झाला पाहिजे. मी तुम्हाला काय म्हणतो की 10 पुस्तक नाही वाचायचे, 2च पुस्तक 10 वेळा वाचायचे. आलं लक्षात? वेळ गेला पाहिजे. टेस्ट सिरीज म्हणजे काय की आपण एका रूम मध्ये जाऊन आपला स्वतःचा टायमिंग सेट करणे. आता तुम्ही मॅच्युअर्ड आहे सगळे, आता काही कोणी म्हणणार आहे का शाळेत नाही आला तर उठबशा काढायला लागेल, असं आहे का काही? आता नाही, आपण स्वतः आपला टाइम लावायचा. आलं लक्षात? आपल्या टायमिंगनुसार आपला पेपर सॉल्व्ह करायचा, नंतर निवांत बसून ॲनालिसिस करायचं की आपलं चुकलं काय नेमकं. आलं लक्षात? गुगल आपल्याकडे असतं, बाकीचे रेफरन्स बुक असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, ॲनालिसिस काही असलं तर बघून घ्यायचं सगळ्या गोष्टी. ठीक आहे, एक दिवस एक टेस्ट सिरीज दिल्यानंतर पूर्ण दिवस तुम्ही त्या टेस्टमध्येच असले पाहिजे, चिडफाड झाली पाहिजे. नाही तर हजारो टेस्ट पडेल वेगवेगळ्या अकॅडमीच्या, आणि काय केलं, फक्त पाहिलं ठेवलं थप्पी मारून. आलं लक्षात? त्या शोकेस, आजकाल लोक काय करतात, पुस्तक घ्यायच्या अगोदर शोकेस बनवून राहिले. कशासाठी बनवलं रे पुस्तक ठेवायला? अरे वाचतं खरी पहिले, शोकेस मग थोडी ठेवायचे. लक्षात येतं? म्हणजे पुरा एक टेस्ट सिरीज कोणती बी असू द्या, दिवस तुमचा गेला पाहिजे त्यामध्ये, लक्षात घ्या. आणि पूर्ण हे जे आहे ना, डोकं इतकं मोकळं पाहिजे तरच मार्क येतात. मी तुम्हाला सांगितलं आहे ना की 5-5 वर्ष मेहनत करणाऱ्या लोकांचा स्कोर येत नाही, असे बी विद्यार्थी आहेत. आणि काही विद्यार्थी 1 वर्ष अभ्यास करतात आणि दुसऱ्या वर्षी एक्झाम देऊन लगेच त्यांचा स्कोर येऊन पोस्ट काढतात. ह्याचा अर्थ काय की त्यांना जर विचारलं ना, सांग रे ताई ना ती पोस्ट तू, तो म्हणून तो सांगेल, पण त्याचे गेसिंग पॉवर म्हणजे त्याचा परफॉर्मन्स चांगला होतो एक्झामला. आलं लक्षात? काही काही जण अति एखादा म्हणजे काय होतं, जास्त विचार केल्याने काय होतं, आपण कन्फ्यूज होऊन जातो. आपल्याला कमी टाइम आयोगाने काय दिला, पटकन झटकन निर्णय घे. आलं लक्षात? एकदा आले पाणी घेऊन ओके, चहा घेऊन येऊ राहिला, मग पोहे घेऊन यायला लागले, बाहेर गेले, मी बरोबर पाहिलीच नाही वाजून, असं नाही, झटपट. आलं लक्षात? अरे हे बी गेसच आहे ना, MPSC वर बरोबर 1 नंबर अनालिसिस असतं त्यांचं. खाली पाहिलं वर एकदाच पाहिजे ते, ज्याचा अभ्यास चांगला ओके. आणि बाकीचे MPSC वाले कसे माहिती का, UPSC राज्यसेवा कंबाईन बी, तलाठी बी देऊ राहिला, क्लर्क बी देऊ राहिला, आणि एवढं करून सेटिंग बी लावतो का बाबा, हाय पाय ना सेटिंग. तर मग तो काय करतो माहिती का, चहा पाणी पितो पाहतो, चहा पितो पाहतं, पोहे बी खातं, आणि बाहेर गेल्यावर मामा बरोबर पाहिलीच नाही एकदा, मामा म्हणता आता का डबल जातं वा. आलं लक्षात? ह्याचा अर्थ काय, कन्फ्यूज. लक्षात येत आहे? काय सगळ्या गोष्टी आहे. म्हणलं एवढी संचारबंदी हिंदी लागली बा, हे पोरं कोमात गेले, असं जसं फ्री करायला. आणि आता 9 नंबर. आता अजून काय झालं माहिती का, कारण तितके आपल्याला, अरे यार मग 8 दिवस अभ्यास नाही झाला चांगला, त्यामुळे आपण टेस्ट दिली नाही, कर्फ्यूज लागेल होता. अरे कर्फ्यूचा नाही काय संबंध आहे? काही केलं असं वाटतं पेपर रद्द व्हा, भूकंप या, अभ्यास झाले म्हणून होता, 1 महिना अजून भेटाव, या सगळ्या गोष्टी. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची नसलेली, कशी म्हणजे काय, बरोबर असलेली विधाने कोणती? अ नंबर, दुष्काळ निवारण्यासाठी व आजूबाजूच्या प्रश्नाच्या चौकशीसाठी 1879 मध्ये सर रिचर्ड स्ट्रॅची याच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला. आपण रिचर्ड स्ट्रॅची आयोग पाहिला की नाही पाहिला? कधीचा आहे तो? लिटनच्या काळात आहे. कधीचा आहे? 77-78. 78चा. इथे काय दिलं? 79 दिलं. म्हणजे हे विधान काय आहे? चूक. आपल्याला बरोबर विचारलंय, चुकीची नसलेली विचारलेली. आयोगाने दुष्काळाचे मोफत सहाय्य केवळ अक्षम गरिबापुरतेच मर्यादित ठेवण्याची शिफारस केली. तसंच प्रत्येक प्रांतात दुष्काळी निधी स्थापन करण्यासाठी शिफारस केली. कोणतं बरोबर आहे? प्रत्येक प्रांतासाठी दुष्काळ निधी म्हणजे काय? दोन्ही नाही येईल उत्तर त्याचं. काय येईल? प्रत्येक प्रांतासाठी होती का शिफारस? ब नंबरचं बरोबर आहे ना? प्रत्येक रिचेस्ट स्ट्रॅची आयोग 1898. हा ब नंबर आहे. हा 1 नंबर बरोबर. प्रत्येक प्रांतासाठी घोषणा होती, पण कशी होती? अक्षम गरिबापुरतीच. लक्षात येतं. चला 10वा नंबरचा 1857च्या उठावात खालीलपैकी कोणत्या सैनिकाने उठाव दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांना मदत केली? किती छान प्रश्न आहे पहा. प्रश्न किती युनिक आहे की नाही? असा थोडी काढला तो.
बसू बसू पेपर काढला. आता प्राचीन मध्ययुगीन बी काढेल, डोळेच पांढरे होतील डायरेक्ट. लक्षात, पांढरे बी झाले तरी एमपीएससी सोडायची नाही. ज्यावेळेस असं वाटतं की आता आपण संपलो, त्याच वेळेस सुरुवात होत असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता तू म्हणसा सर मला तर अजून बी वाट नाही राहिलं की मी संपलो, मग जमणार नाही का बा, असं काही नसतं. 1857च्या उठावात खालीलपैकी कोणत्या सैनिकांनी उठाव दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांना मदत केली? ग्वाल्हेरचे, ब हैदराबाद, काश्मीरचे. सांगा काय उत्तर राहील याचं? काय उत्तर आहे? एक ऍनालिसिस करा स्वतःच तुम्ही. आता एवढं तुमचा अभ्यास आहे का? कन्फ्युज आहे का नाही? यात समजून जायचं की असं काय आलं, वरीलपैकी सर्व असं जवळपास उत्तर असतं. लक्षात, ज्याचा टोला बरोबर आला तो म्हणतो आपलं जमू राहिलं वाटतं, गेस आपला परफॉर्मन्स चांगला आहे. वरीलपैकी सर्व, पण मग आता वरीलपैकी सर्व दिलं, पण हे आता वाचून घ्यायचं असतं. पुढच्या एक्झाम मध्ये ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. लक्षात, म्हणजे बघा, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर, हैदराबादचा निजाम आणि काश्मीरचे गुलाब सिंह. चला, समजलं तुम्हाला? एक शेवटचा घेऊ आपण. गांधी युगाला सुरुवात करायची. ब्रिटिश भारतात रेल्वेच्या विकासातील टप्पे कालानुक्रम लावा. ब्रिटिश, काय उत्तर राहील? काय उत्तर राहील सांगा बघा. कलकत्ता ते राणीगंज रेल्वेची सुरुवात. ब नंबर पुणे ते खंडाळा रेल्वेची सुरुवात. 3 नंबर मनमाड ते 2 काम पूर्ण. आणि 4 नंबर रेल्वे बोर्डाची स्थापना. काय राहील याचं उत्तर? बरोबर 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 बरोबर, अ ब कड. लक्षात येतं बघा, यामध्ये आपण आन्सर की दिलेली आहे. लक्षात. आणि आपलं त्याचं ॲनालिसिस बी आपण आता पुढच्या जो एपिसोड राहील आपला त्यामध्ये आपण घेऊया. ठीक आहे, कळलं? लक्षात येतं? ठीक आहे, चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर.